नमस्कार. मी आशुतोष टिळक. 6 एप्रिल ते 12 एप्रिल या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. मुळात हा जो आठवडा होता हा महायुद्धाच्या किंवा एका मोठ्या युद्धाच्या छायेखालचा आठवडा होता. इराण इस्रायल हे त्यांच्या हस्तकांच्या मार्फत युद्ध लढत आहेत. हमास, लेबनॉन, हिजबुल्ला यांच्यानंतर इराणच्या सिरियामधल्या एका वकिलातीवर झालेल्या हल्ल्यानंतर इराण त्यांच्या पवित्र रमजान महिन्याच्या अंताची वाट बघत होता आणि तो झाला आहे. याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर युद्धाच्या तयाऱ्या सुरू झालेल्या अगदी स्पष्ट दिसत होत्या. जगभराच्या ग्रोथ याच्यामध्ये नेमकं काय परिणाम होईल आणि हे काय होईल याच्याकडे आपण प्रकाश टाकणार आहोत. क्रेडिट डिपॉझिट रेशो हा भारताच्या बँकांसाठी किती मोठा हेडेक आहे त्याचा एक अंदाज आपण घेणार आहोत. फूड इन्फ्लेशन रिलेटेड न्यूज नेमक्या काय होत्या, काय झालं, काय थोडं मी माझ्या काही पर्सनल गोष्टींमध्ये पण सर्च करण्याचा प्रयत्न केला, त्याचाही काही गोष्टी दिसून आल्या. वोडाफोन आयडिया टेलिकॉमच्या बाजारामधला एक मोठा एफपीओ येतो आहे. फिच ने चायनाचं आउटलुक घटवलं आहे. क्रेडिट रेटिंग कंपन्या या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होत्या असं म्हणावं लागेल. फोन पे इज नाऊ किंग ऑफ युपीआय. आयपीओ घेऊन यायला तयार बसलेल्या एका कंपनीला भारत सरकारने अशी एक छानपैकी गिफ्ट अशी हातात देऊन टाकली की घ्या, मजा करा. आरबीआय अजून एका तऱ्हेने ऍक्टिव्ह झाला होता. स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीतले काही रूल्स कदाचित आरबीआय घेऊन येऊ शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि टीसीएसनी रिझल्ट्सला सुरुवात केली. त्यांच्या रिझल्टचा सीझन सुरू झाला आहे. बातम्यांमध्ये आपण परत एकदा काही ठराविक कंपन्यांच्या बातम्यांकडे आपण लक्ष देणार आहोत. बघूया नेमकं काय हायलाइट या सगळ्यामध्ये होती, नेमकं काय घडत होतं. वॉर इज स्प्रेडिंग झालं काय की तुम्हाला त्याच्यामध्ये जो दमास्कस दिसतो आहे, इरबिल ही त्या भागामधली एक मोठं शहर इराणच्या सीमेजवळचं. इराण तुम्हाला तिथे हायलाइट दिसतो आहे. त्याच्यामधला एक इस्रायल नावाचा देश त्या समुद्राच्या तिकडे, तुर्कस्तानच्या सिरियाच्या तिकडे खालती. झालं असं की 1 एप्रिल 2024 इस्रायलने त्यांच्या चालू असलेल्या युद्धांच्या दरम्यान आमच्या देशाला त्रास देणारे काही घटक हे सिरिया आणि इराक मधूनही हल्ला करतात वगैरे वगैरे वगैरे. त्यांच्यावर हल्ला करण्याच्या नादात सिरियामधल्या वकिलातीवर, इराणच्या एम्बसीवर, इराणच्या वकिलातीवर हल्ला करवला गेला. 16 जण त्याच्यामध्ये मेले, इन्क्लुडिंग सिनियर क्वाड फोर्स कमांडर ऑफ इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प. त्यांचे इस्लामिक धर्माच्या सैन्यामधलं एक एक अतिरेकी संघटना असू शकते, त्यांच्या नावावर नाही असू शकतं, अधिक माहिती मला माहित नाही. ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रेजा जहाईदी अँड 7 अदर ऑफिसर्स. वाद नेमका काय आहे? तुमचं म्हणणं आशुतोष, हा हल्ला जर सिरियामध्ये झाला असेल तर तिकडे इराणमध्ये पेटून उठण्याचं कारण काय? मॅटर अगदी साध्या भाषेत समजून, अगदी साध्या भाषेत. कुठल्याही देशाच्या राजधानीमध्ये प्रत्येक जगातल्या इतर देशांना त्यांच्या वकिलाती स्थापन करण्यासाठी बोलावलं जातं. नॅशनल कॅपिटल रिजन चा भाग हा त्या देशांच्या विदेश मंत्रालय किंवा गृह मंत्रालय त्याच्या अखत्यारीत येतो. राज्य सरकारमध्ये नियंत्रण येत नाही. हा भाग काही प्रमाणामध्ये भारताच्या दिल्ली या राज्याच्या वादाच्या संदर्भात झालेला आहे. त्याच्याकडे लेट्स नॉट गो देअर. इथे काय झालं की ज्या वेळेला समजा भारत या देशाची अमेरिकेमधली वकिलाती ही संपूर्णतः भारताच्या अंडर येते, अमेरिकेचं त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नसतं. अमेरिकेची वकिलाती जी इराकमध्ये आहे ती त्या युद्धाच्या काळामध्ये जवळपास त्या देशाची संसद बनली होती, मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाली होती. सो ज्या वेळेला सिरिया या देशामध्ये असलेली इराणची वकिलाती त्याच्यावर जेव्हा हल्ला होईल तेव्हा तो सिरियावरचा हल्ला नसेल, तेव्हा तो डायरेक्टली इराणवरचा हल्ला असणार आहे. हे
काही आंतरराष्ट्रीय कायद्यांमुळे मान्य झालेली गोष्ट आहे आणि यामुळे जगभरचे इंडायसेस धडाधड पडले. जगभरच्या भांडवली बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड दिसून आली. दॅट्स वाय याला मी हायलाइट करतो आहे. फ्रान्स, अमेरिका, रशिया, भारत यासारख्या देशाच्या सरकारांनी त्यांच्या नागरिकांना सल्ले दिले की तुम्ही त्यातून बाहेर पडा, त्या भागामध्ये प्रवास करणं टाळा. रशियामध्ये तर मी असं ऐकतोय की स्वतः व्लादिमीर पुतीन यांनीच विनंती केली त्या लोकांना की परत या. अमेरिकेने फॉरेन मिनिस्टर्स किंवा फायनान्स मिनिस्टर्सचा वापर करून मध्य पूर्वेतल्या काही देशांशी बोलण्याचा प्रयत्न करून इराणशी बोलण्याचा प्रयत्न केला, कारण इराणशी डायरेक्ट अमेरिकेचे कॉन्टॅक्ट किती आहेत हा एक मॅटर ऑफ कन्सर्न आहे. परंतु या सगळ्यामुळे झालेल्या सगळ्या इश्यूमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आमच्याशी जे कोण टक्कर घेतील त्यांना आम्ही अद्दल वगैरे घडवायला तयार आहोत वगैरे वगैरे दाखवलं. इराणच्या अली खोमेनी यांनी मृत झालेल्यांच्या लोकांना, नातेवाईकांना भेट दिली आणि याचा बदला घेण्यात येईल. अमेरिकेने आमचा त्यांना आयर्न क्लॅड सपोर्ट आहे असं जाहीर करून टाकलं. परंतु या सगळ्यामध्ये हायलाइट गोष्ट जी अशी होती की अमेरिकेच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्लेशनचा रिटर्न झाला. व्याजदर वाढणार नाहीयेत, व्याजदर घटणार नाहीयेत, वाढतील की नाही हा पण एक मॅटर तयार झालेला आहे. याच्यामध्ये युद्ध नवीन टाईपची महागाई घेऊन येते आहे का हा एक नवीन हेडेक तयार झालेला आहे. आणि वॉर इज स्प्रेडिंग, जे एका छोट्या भागामध्ये होतं, रेडसीच्या भागामध्ये लिमिटेड एक वॉर होतं, आता ते एक नवीन रूप धारण करतंय का असं प्रश्न पडायला लागला आहे जगभरातल्या अनेक देशांना. आपल्यासाठीचा मॅटर तोच आहे की वॉर इज स्प्रेडिंग. जर वॉर खरंच स्प्रेड होणार असेल तर ते नेमकं कुठे कुठे जाऊ शकतं, त्याचा परिणाम काय होऊ शकतो हा एक झालेला आहे. पुढच्या बातमीवर जाऊया की वेअर आर डिपॉझिट्स. झालं असं की बँका ज्या वेळेला कर्ज देतात त्यावेळेला त्यांना कुठल्या तरी पैशाचा वापर करून कर्ज द्यावा लागतो. हवेत हात हलवून तर काय कोणी कर्ज काढू नाही शकत, पैसे देऊ नाही शकत. लार्जली आरबीआयचा जो काय एक रूल आहे त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जर 100 रुपये कर्जावर देणार असाल तर एक ठराविक अमाऊंट तुमची जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट म्हणजे तुमच्या घेतलेले ठेवींचा वापर करावा लागतो. भांडवल काही मोठी त्याच्यामध्ये टाकावं लागतं. आणि अगदी तुम्ही सरकारी कर्जरोखे जरी घेत असाल तर 100% त्याच्यामध्ये डिपॉझिट घ्यायचं नसतं. इकराचं असं म्हणणं की भारतीय बँकांच्या बाबतीमध्ये हे डिपॉझिट या ठेवी कलेक्ट करणं हे हळूहळू इश्यू व्हायला लागलेलं आहे. आणि कर्ज एचडीएफसी बँकेसारख्या बँकेला त्यांच्या बॅलन्स शीटच्या साईजला, त्यांच्या क्रेडिटच्या साईजला, त्यांचं लोनबुकच्या साईजला, त्यांच्या डिपॉझिटच्या साईजकडे बघून काही काळासाठी हा जो रेशो होता त्या 110 होता हा 105% आला आहे. यावेळेला कदाचित तो 100च्या आसपास होण्याची तयारी आहे. परंतु ओव्हरऑल ऑन ऍव्हरेज बँकांसाठी हा 80ला जाऊन टेकलेला आहे. अनेकांचं म्हणणं हा एक हाय रेशो आहे. क्रेडिट टू डिपॉझिट रेशो फॉर द बँक्स इज एस्टिमेटेड टू हॅव इन्क्रीज टू 78% एक्सक्लुडिंग द मर्जर ऑफ एचडीएफसी लिमिटेड ऍज ऑन मार्च 2024, 22 मार्च 2024, हायेस्ट सिन्स डिसेंबर 2018 and much higher compared to 75.7 as on March 2023 and 71.9 as on March 2022, 25 March 2022. This will pose significant challenges for the banks to pursue credit growth as their on-balance sheet liquidity has been deployed towards strong credit growth during the last 2 years. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला भारताचा शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करतो आहे, भारताच्या शेअर बाजारात भारतातले गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सोन्यामधली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर उत्तम परतावा देते आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये डिपॉझिट्स, एफडीज असतील, सेव्हिंग डिपॉझिट असतील, सेव्हिंग डिपॉझिटच्या मागे तर आता फारसे जण नाहीच आहेत,
त्यामुळे तो जो एक काफा रेशो पण आहे तोही अनेक साऱ्या बँकांचा कोसळलेला आहे. हे पण एक याच्यामध्ये काळजी होती. सूर्योदय एसएफबी सारख्या स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीमध्ये तर बराच काळ हा रेशो 100च्या वरती होता. त्याच्या बाबतीमध्ये अधिक काय इन्क्रिमेंटल याच्यामधला सगळ्यात एक मोठी काळजी गोष्ट अशी आहे की इन्क्रिमेंटल क्रेडिट ग्रोथ ही मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा अंदाज आहे. 11-11.5% आसपास. मुळात डिपॉझिट्स वाढत नाहीयेत, कर्जाची मागणी वाढत चाललेली आहे. असलेले डिपॉझिट्स इतर ठिकाणी पळायला तयार झाले आहेत. आणि दुसरा एक रिपोर्ट मनी कंट्रोल नाही, मोतीलाल ओसवालचा जो रिपोर्ट होता तो भारताच्या फॅमिलीजनी मागच्या 1 वर्षामध्ये टोटल जीडीपीच्या 2%च्या आसपास जर डिपॉझिट तयार केले असतील तर त्याच्यापेक्षा थोडासा जास्त कर्ज घेतलेलं आहे. याचा अर्थ डिपॉझिट जनरेशन जो आहे तो घटायला लागलेला आहे. आणि ही बँकांसाठी काळजीची गोष्ट आहे, कारण असं जर होत असेल तर बँकांना त्यांच्या 81 बॉन्ड्सकडे परत जावं लागेल. ही एक गोष्ट या बाबतीमध्ये तयार होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. काय बातमी आहे ही? फूड इन्फ्लेशन. झालं असं आहे की भारतामध्ये मान्सून एक उत्तम तऱ्हेचा होणार आहे, परंतु क्रिसिलच्या वेज थालीची प्राइस या मार्च महिन्यामध्ये 60%नी वाढली. 27.30 पर प्लेट. 25 मागच्या वर्षी या होत्या 25-25.5 रुपये. However, the price was cheaper than 27.40 in फेब्रुवारी 2024. मागच्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये. व्हेजिटेरियन थाली टिपिकली इन्क्लूड्स रोटी, ऑनियन, टोमॅटो, पोटॅटो, राईस, डाळ, कर्ड म्हणजे दही आणि सॅलड समावेश असतो. महाग झालेली आहे पण ऑल टाइम हायला नाही, त्याच्या थोडीशी खालती आहे, 10 पैसे स्वस्त झाली. गॅसचा कदाचित भाग असेल किंवा पेट्रोलच्या खर्चामध्ये झालेली एक छोटीशी वाढ तिने थोड्या प्रमाणावर केला असेल. गहू नवीन येतो आहे थोड्या प्रमाणावर, त्याचा काहीतरी इफेक्ट झालेला असू शकतो. किंवा टोमॅटो पोटॅटोच्या भावांमध्ये झालेल्या घटीमुळे असतो. इन कॉन्ट्रास्ट द प्राइस ऑफ नॉन व्हेजिटेरियन थाली डिक्रीज बाय 7%. मटन किंवा नॉन व्हेजचे प्रोटीनचे नॉन व्हेज मधले सोर्सेस जे आहेत ते थोडेफार स्वस्त होत आहेत असा याचा अर्थ मी घेऊ शकतो. आता ते महागच आहेत पण त्याच्यामध्ये जी एक वाढ आहे ती वेगळी आहे. आणि प्रायव्हेट फ्लोअर मिल्स याच्यामध्ये कदाचित रबीच्या याच्यामधला गहू येण्याच्या याच्यामध्ये आहे. सरकारने सांगितलंय खाजगी मिल्सना की तुम्ही नवीन खरेदी करू नका, पहिला यावेळेस अधिकार आमचा आहे, कारण डिप्लिशन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. सरकारच्या स्वतःच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. सरकार यावेळेला ती घट भरून काढण्याच्या तयारीत बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे यावेळेच्या गहू उत्पादनावरचा पहिला हक्क सरकारचा असेल म्हणून फ्लोअर मिल्सला सांगण्यात आलं आहे की तुम्ही खरेदी करायला जाऊ नका. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी झाली आहे. 7.74 लाख टनाचं आतापर्यंत 10 लाख मी बोलतोय तो पण 10 लाख टनाच्या आसपास जाऊन पोहोचलं असण्याची शक्यता आहे. पंजाब मधल्या गव्हाची खरेदी यावेळेला, बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात गहू खरेदी होणार आहे. कदाचित महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी होऊ शकते यावेळेला. आणि स्कायमेटचा असा अंदाज आहे की मोठ्या प्रमाणावर पाऊस यावेळेला नॉर्मल होईल. एल निनोचा इफेक्ट जून पर्यंत चालला गेलेला असेल. ला निना थंड झालेला पाऊस किंवा अटलांटिक महासागरामध्ये जे तापमान होतं ते हळूहळू गार होण्याकडे चालू झालेलं असणार आहे असा अंदाज वर्तवून दाखवला. त्याचा एक उत्तम इफेक्ट भारताच्या इफेक्टवर यामुळे होईल, भारताच्या येणाऱ्या पावसाळ्यावर त्यांचा अंदाज. वी रिसिव्ड लाईफलाईन. झालं असं होतं की भारताची 3 नंबरची मोठी टेलिकॉम कंपनी यांच्याकडे आजही 20%पेक्षा जास्तीचं मार्केट शेअर आहे. ते मरायला टेकलं आहे का त्यांना जगायचं आहे. वोडाफोन आयडिया दोघांच्या प्रमोटर्सला, वीच्या प्रमोटरला यांना दाबून टाकायचं आहे का, नेमकं यांचं आता एक्झिस्टन्स किती राहील, अशा प्रश्न जे उभे राहत असताना त्यांना पेमेंट मिळालेलं आहे. प्रमोटर कडून 2075 करोड मिळाले होते. 18,000 करोड साठीचा एफपीओ येतो आहे.
10 रुपये पर शेअरची फ्लोअर प्राइस जाहीर केली आहे. अप्पर लिमिट अप्पर प्राइस 11 रुपये असणार आहे आणि 18,000 करोड रुपये त्याच्यामधून त्यांना रेज करायचे आहेत. GQG पार्टनर्स आणि SBI म्युच्युअल फंड कदाचित गुंतवतील. GQG पार्टनर्सचा आकडा तर कन्फर्म आहे. SBI म्युच्युअल फंड कदाचित कमी भाग खरेदी करू शकतो असं म्हणायला एक जागा आहे असं मी म्हणेन. परंतु GQGचं नाव येतं आहे हे चांगली गोष्ट आहे. शेअर प्राइस 14 रुपयाच्या वर गेली होती. मोठ्या प्रमाणावर हा डाऊन आहे आणि प्रमोटरची इश्यूज आहेत. प्रमोटरनी मोठ्या प्रमाणावर फंड इन्फ्युजन केलं होतं. सरकारला काही प्रमाणात त्याचा पैसा पेड केला जाईल. डेट फंड रेज केले जातील. 4G आणि 5G साठी याचा उपयोग होईल. फायनली भारतामध्ये तिसरा कोणीतरी 5G वाला उभा राहील आणि कदाचित लोकसभेच्या निवडणुकीनंतर टॅरिफ हाईक एक येऊ शकते आणि याच्या बळावर कदाचित मोठे गुंतवणूकदार गुंतवणूक करायला उभे राहू शकतात अशी ती बातमी आहे. आउटलुक निगेटिव्ह. A+ रेटिंग चायना फिचच्या बाबतीमध्ये केलेला आहे. काहींचा अंदाज तर आहे की एव्हरग्रँड आणि आय थिंक इतर काही जे आहेत रिअल इस्टेटशी रिलेटेड कंपन्याच्या नंतर स्वतः चायनाचं एखादं स्टेट गव्हर्नमेंट किंवा त्यांचं मोठं सरकार वेगवेगळ्या बाबतीतले डिफॉल्ट करू शकतं आणि या बाबतीमध्ये चायनाचं सॉव्हरेन क्रेडिट आउटलुक त्यांनी निगेटिव्ह केलं आहे. डाउनग्रेड रिफ्लेक्ट्स इन्क्रीजिंग रिस्क टू चायनाज पब्लिक फायनान्स आउटलुक. आता त्यांचा प्रयत्न असा आहे की सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करणार आणि जे व्हायला लागला आहे मोठा खर्च मोठे कर्ज त्याला हँडल करण्याचा प्रयत्न आता डायरेक्ट सरकारच करेल आणि म्हणून की फिच बिलीव्ह द फिस्कल पॉलिसी इज इन्क्रीजिंगली लायकली टू प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन सपोर्टिंग ग्रोथ इन द कमिंग इयर्स विच कुड कीप डेट ऑन स्टडी अपवर्ड ट्रेंड. म्हणजे जे अमेरिकेच्या बाबतीमध्ये बघायला मिळालं होतं तेच कदाचित आता चायनामध्ये पण होईल आणि सेम गोष्ट की या लोकांकडे जर हे सगळं होणार असेल तर इंटँगल्ड झालेल्या त्यांच्या पब्लिक बँका त्यांच्याकडचे डिपॉझिट्स त्यांच्याकडे असलेले कर्ज या सगळ्यावर एक क्वेश्चन मार्क लागतं. असं एक टोटल जो काय त्यांनी आहे की अनदर साइड ऑफ इश्यू इन चायनीज इकॉनॉमी इज डॉलर डिमांड इन चायना इज रायझिंग. प्रीमियम पेड फॉर बाईंग डॉलर इन चायना फॉरेक्स मार्केट इन्क्रीज इन एप्रिल. मागच्या वर्षी एक सिच्युएशन अशी होती की जगातलं एक मोठं चलन असेल चायनाचा रेन मिनबी किंवा ज्याला चायनीज युआन असं म्हणलं जातं जसं एक युनिट आहे. हा आता जगभरच्या ट्रेजरीज मध्ये जगभरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येईल. आता डॉलरला रिप्लेस कोणीतरी करत आहे नाही. चायनीज फॉरेक्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉलरची खरेदी होते आहे कारण डॉलरची खरेदी केल्यावर तुम्ही इंटरेस्ट रेट हाय घेता. इन्फ्लेशनवर असलेला एक कंट्रोल त्यांच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्यांच्या आर्थिक संस्था त्यांच्या वित्त संस्था या उत्तम रीतीने रेग्युलेट केलेल्या असणं हे तिथल्या चायनीज लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर धीर देणारी गोष्ट होती आणि म्हणून त्याचं प्रीमियम हाय व्हायला सुरुवात झाली होती. हे कुठेतरी चायनाच्या सरकारला आवडलं नाहीये. त्यांनी त्याला थम्स डाऊन केलेला आहे. दॅट्स ऑल्सो ऍक्सेप्टेबल. आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे पण बघावं लागेल की जर त्यांच्या रिअल इस्टेटमध्ये प्रॉब्लेम चालू असेल तर स्वतःच्या तेलाला इम्पोर्टवर अवलंबून असलेला चायना युद्धामुळे रेडसी मध्ये जर भाव वाढ सुरू झाली तर नेमका त्याला कसा तोंड देणार आहे या पार्श्वभूमीवर फिचने घेतलेली ऍक्शन ला मी टाळ्या वाजवणार. पहिल्यांदा कुठल्या तरी एका रेटिंग एजन्सीने एक ऍक्शन घेतली आणि त्याचा एक साइड इफेक्ट हा असा पण दिसतो आहे की तेलाच्या बाबतीमध्ये इम्पोर्टवर आधारित आहे आणि जर युद्ध होणार असेल तर जगभरच्या जहाजं जी होती ज्यांचा एक ट्रेड मोठ्या प्रमाणात तैवान वगैरेच्या आसपासून चालतो त्याचं पुढे काय. जगभरातल्या ट्रेड रूट्सचा एक बेनिफिशियरी चायना पण आहे. सो त्या नजरेने पण या या सगळ्याकडे मी तरी बघतोय. तुमचं मला माहित नाही मी बघतो आहे. पुढे बघूया काय झालं. पेटीएम लॉस्ट फोनपे गेन.
आरबीआयने एक थप्पडची गुंज मारली, सांगितलं चुपचाप बंद करा तुमची पेटीएम पेमेंट्स बँक. आणि त्याच्यामुळे झालं असं की 9%चा मार्केट शेअर पेटीएमचा युपीआय मध्ये मार्च मध्ये होता. इन फेब्रुवारी इट वॉज 11%, इन जानेवारी इट वॉज 11.8. 1.4 बिलियन ट्रान्झॅक्शन प्रोसेस इन पेटीएम जानेवारी. इन फेब्रुवारी 1.3 बिलियन फोन पे झालेले ट्रान्झॅक्शन. फोन पे सरपासेस 50%. आणि फोन पेचा आयपीओ 2025च्या मार्चच्या आधी येणार आहे. मॅनेजमेंटनी भारतामधली लिस्टिंग डिनाय केलेली नाहीये. हायलाइट काय आहे की मार्च 2023 फोनपे हॅड 50.4%. 2024च्या आसपास हा 51% आसपास येऊन बसलेला आहे. गुगल पेला फार काही दिसत नाहीये. आणि ओव्हरऑल इट इज अ कन्सर्न थिंग दॅट एक फॉरेन कंपनी, वॉलमार्ट ओन कंपनी, जी आता लिस्टेड पण नाहीये भारताच्या शेअर बाजारामध्ये, पेटीएम लिस्टेड होती, थोड्याफार प्रमाणावर एक जो चाप बसवण्याचे प्रयत्न आरबीआय करत होती त्याला मदत करणारच हे काहीतरी होतं. आता तर हे फारच पुढे चाललं गेलं आहे, त्यामुळे आता याला सगळ्याला चाप कसा बसवायचा हे पण एक क्वेश्चन मार्क होऊन बसलेला आहे. बघूया पुढे कसं जायचं, काय करायचं. फ्रॉम स्मॉल टू बिग, मला आठवतं की मी जेव्हा 2014 मध्ये कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला युनिव्हर्सल बँकिंग करायला नचिकेत मोर कमिटी काढली गेली होती की सगळ्यांना जर एक बँकिंग लायसन्स द्यायचं असेल तर नवीन काय घडावं लागेल. 2 नव्या कॉन्सेप्ट समोर आल्या. स्मॉल फायनान्स बँक, आरबीआयने 11 स्मॉल फायनान्स बँकांचं परमिशन दिलं, त्यातल्या एक मर्ज झाली. यांची आश्चर्य अशी की ज्यांना स्मॉल फायनान्स बँकांचं लायसन्स मिळालं त्या सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. अनेक साऱ्या पेमेंट बँकांनी ते कॅन्सल करून परत केलं. या बाबतीमध्ये एक चांगलं आहे. आणि म्हणून भारतातल्या जना स्मॉल फायनान्स बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास किंवा उज्जीवन दोघांपैकी एक, अशा 3 किंवा 4 स्मॉल फायनान्स बँकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला युनिव्हर्सल बँकिंग लायसन्स पाहिजे आहे. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल सांगा. 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 3 किंवा 4 बँका हे पूर्ण करतायत. आरबीआयचं असं म्हणणं की आम्ही आता तरी काय नाही, 5 वर्ष पूर्ण केली असतील तर तुम्ही, इफ फॉलो होत असेल 2,000 करोड 3,000 करोडचं जर नेटवर्क तुमचं असेल तर तुम्ही लगेच स्वतःला डिक्लेअर करू शकता. परंतु अधिक बेटर कितीपर्यंत कसं जायचं, काय तुमचा ग्रोथ असेल, तुमचं कधी काय परमिट होईल, काय स्टेप्स असतील, हे सगळं डिस्क्लोज करायला आरबीआय पुढच्या काही दिवसांमध्ये स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीमध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स घेऊन येऊ शकते. आणि सगळ्यात मोठा कंटेंडर तर एयू आवास, जुना आवास फायनान्शियर्स जो होता तो एयू स्मॉल फायनान्स बँक म्हणून आला. आवास हाऊसिंग फायनान्सचं मर्जर परत एकदा होऊ शकतं, ते इन्शुरन्स विकायला परत एकदा उभे राहू शकतात. काय काय अनेक अनेक साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. नेमकं काय घडतं या बाजारामध्ये हे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला कळेल. चलूया पुढच्या बातमीकडे. टीसीएस किक स्टार्ट रिझल्ट सेशन. जसं की आपल्याला अंदाज होता, दुपारी थोडस लेट, साधारण मार्केट संपण्याच्या आसपास टीसीएसने त्यांचे रिझल्ट जाहीर केले. 9.1% राईज इन कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट, 12,443 करोड year on year basis for the quarter ended 31 March 2024. The IT services firm had reported a net profit of 11,392 करोड इन इयर अगो पिरियड, असं त्यांचा तो भाग होता. ऑपरेटिंग मार्जिन 26 इयर ऑन इयर एक्सपान्शन 1.5%. युके आणि भारतामध्ये त्यांची ग्रोथ वाढली. कंपनीने 28 रुपये पर शेअरचा एक डिव्हिडंड डिस्क्लोज जाहीर केला. रेव्हेन्यू 61,237 करोड होता शेअर क्वार्टर. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इन्क्रीज 3.5%. आणि या 3.5%ला एक वेगळा अर्थ आहे, कारण ज्यावेळेला ऍक्सेंचर आणि इतर सगळ्या गोष्टी म्हणतात की 2-3% ग्रोथ आहे, त्यावेळेला हे 3.5% जी काही ग्रोथ दिसते आहे ती फार उत्तम आहे. बेस पण त्यांचा तेवढा मोठा आहे. दे आर प्रिटी बिग कंपनी. आणि
कॅश कन्व्हर्जन 100.4, नेट इन्कम 12,434 करोड, नेट मार्जिन 20.3 करोड, 100 बेसिस पॉईंट म्हणजे 1% एक्सपान्शन इज अ व्हेरी गुड थिंग. काही मध्ये त्यांचे अनेक लोक त्यांना सोडून गेले, त्यांचे आय थिंक सीओओ जाणार आहेत, रिटायर होणार आहेत. परंतु ओव्हरऑल हे जे काय दिसतं आहे हे अतिशय उत्तम रिझल्ट आहे असं म्हणावं लागेल. आणि दॅट्स इट. ओव्हरऑल ज्या मोठ्या बातम्या होत्या त्या याच होत्या. इंडायसेस अँड कमोडिटीज यावेळेला याला थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण ट्रेडिंग जी होती ती एक दिवस नव्हती. मंगळवारी बुधवारी ट्रेडिंग सेशन झालं नाही, त्याच्यामुळे आपल्याला जे दिसतं आहे ते मागच्या आठवड्याच्या शुक्रवारला ऍड करून झालेलं आहे. सो युद्धाच्या बातम्यांमुळे आजचा दिवस मोठ्या प्रमाणावर डाऊन साइड गेला आणि त्यामुळे आज अखेर आठवड्याच्या अखेर बीएसई सेन्सेक्स 74,244.90 ला जाऊन पोहोचला होता. सेन्सेक्सने 75,000चा टप्पा पार केला, परंतु आठवड्याच्या अखेर तो त्या पॉइंटला एंड व्हायला फेल ठरला. निफ्टी 22,519.40 अंशावर या आठवड्याअखेर बंद झाला. निफ्टी बँक 48,564.50 अंशावर बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 21,521.80 इतक्या अंशावर या आठवड्याअखेर बंद झाला. आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये हे ओव्हरऑल चांगलं दिसत होतं. S&P BSE मिड कॅप 40,909.03 अंशावर बंद झाला. त्याच्यामध्ये पण या आजच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड दिसून आली. S&P BSE स्मॉल कॅप 45,872.07 या आठवड्याअखेर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात पडझड दिसून आली युद्धाच्या बातम्यांमुळे. आणि एकूणच महागाई अमेरिकेमध्ये आहे आणि व्याजदर इतक्या लवकर घटणार नाही, त्याचा परिणाम त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक या आठवड्याअखेर 24,319.90 अंशावर बंद झाला. निफ्टी PSU बँक 7,198.70 अंशावर या आठवड्याअखेर बंद झाला. पडझड PSU बँक मध्ये पण होती. निफ्टी BSE PSU इंडेक्स S&P BSE PSU इंडेक्स 19,116.97 अंशावर बंद झाला. S&P BSE 500 32,772.26 वर या आठवड्याअखेर बंद झाला. आणि निफ्टी फार्मा 18,778.65 इतक्यावर बंद झाला या आठवड्याअखेर. निफ्टी IT 35,018.01 इतक्यावर निफ्टी IT या आठवड्याअखेर बंद झाला. आणि निफ्टी नेक्स्ट 50 63,067 इतक्या अंशावर तो बंद झाला. निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर 8,414.30 वर बंद झाला या आठवड्याअखेर. पुढचे इंडेक्स S&P अमेरिका 5,110.97 डाऊन साइड त्यांच्यामध्ये पण अगदी स्पष्ट दिसते आहे या आठवड्याअखेर 2%. डाउ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 2.5% जास्त बंद झाला. 37,887.86 च्या आसपास दिसतो आहे स्पष्ट. नॅसडॅक कंपोजिट 16,136.08 1% आसपासची घट या आठवड्यात दिसून आली युद्धाच्या पार्श्वभूमीवर. डॅक्स परफॉर्मन्स जर्मन मार्केट युद्ध त्यांच्यापासून दूर आहे, परंतु युरोप आणि भारत एशिया यांच्यामधला एक मोठा ट्रेड आणि जर्मनीमध्ये जर टेस्लाची एक ओपन होणार असेल कार भारतामध्ये पुरवायला, तर जर्मनीच्या मार्केटवर यानं त्या प्रकाराने परिणाम होणार आहे. आणि त्याच्यामुळे युद्धाचा परिणाम जर्मनच्या मार्केटवर झाला तरी मला काय आश्चर्य वाटू नये. 17,930.32 1.5% पेक्षा थोडासा जास्तने हा मार्केट बंद झाला. त्यांचा इंडेक्स 8,010.83 वर. फ्रेंच मार्केट्स 1% पेक्षा स्लाइटली थोडे वरती बंद झाले. ब्रिटिश मार्केट्स मध्ये हिरवगारपणा होता. ब्रिटिश मार्केट्स त्यांच्या सरकार बदलत आहे, लेबर लोक येत आहेत, पोटेन्शियल अशा काहीतरी सगळ्या इश्यू चालू होते. तेलाचे भाव वाढतील आणि मग त्यांच्याकडे असलेल्या त्यांच्याच आय थिंक स्कॉटलंडच्या वरती, स्कॉटलंडच्या उत्तरेला असलेल्या भागामधून तेल
जे निघतं त्याचा भाव वाढेल, कदाचित त्याच्यामधून त्यांना मदत मिळेल, अशा काय काय कदाचित गणित असतील. परंतु ब्रिटिश मार्केट्स स्थिर दिसले मला. 8,000च्या आसपास झाले. युनायटेड स्टेट्स डॉलर, $1 खरेदी करायला 83 रुपये खरेदी करावे लागत होते देऊन. रुपया वीक होताना दिसला. युरोच्या भागामध्ये तो रुपयापेक्षाही जास्त वीक होता. मुळात असं म्हणावं लागेल की डॉलर स्ट्रॉंग होता यांच्या अगेन्स्ट. काही प्रमाणामध्ये त्या भागामध्ये व्याजाचे दर अजूनही घटणार नाहीयेत, ते चढीच्या चढेच राहणार आहेत. याचा बातम्यामुळे यांना बळ मिळालं असं आपल्याला म्हणता येईल. करन्सी झालं, त्याच्यानंतर ऑइल WTI मोठ्या प्रमाणावर हे 85-90, 85-90 ला कदाचित हे टेकेल. वेस्ट टेक्सास इंटरमिजियरी अमेरिकेमधून येणार इराण हा भारताचा एक मोठ्या प्रमाणावर सप्लायर आहे. इराण, इराक, अमेरिका, रशियाकडून येणारं तेल मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे. रुसाल ऑइल ज्याला म्हणतात ते, त्याचा भाव त्याला मोठ्या प्रमाणात ट्रॅक केलं जात नाही म्हणून मी बोलत नाही, पण ब्रेंट ऑइल हे 90च्या वरती होतं. अधिक पुढे जाण्याची पण तयारी आहे आणि युद्ध जर मोठ्या प्रमाणात भडकलं तर त्याचा भाव वाढू शकतो. हेनरी हब नॅचरल गॅस कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट जे होते, गॅसचा भाव घटणार होता 1.77. आणि त्याच्यानंतर सोनं 71,972 आसपास जाऊन फिरून आलं. चांदी 83,000 टार्गेट, कदाचित चांदीचे 1,00,000पर्यंतचे दिले जात आहेत. सोनं देखील आज ना उद्या जाऊन पोहोचणार आहे, जाऊन धडकणार आहे असं दिसत आहे. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.